रंगशारदामध्ये आज शिवसेनेचा राज्यव्यापी मेळावा आयोजित करण्यात आलेला होता। उद्धव ठाकरे काही वेळापूर्वी बोलत होते आणि जोवर देशातल्या 5 राज्यांच्या आगामी निवडणुका होत नाहीत तोवर केंद्रीय अर्थसंकल्प मांडला जाऊ नये, त्यामुळे लोकांना आश्वासनांची भूल पडू शकते असं उद्धव ठाकरेंनी म्हटलंय। आणि इतकंच नाही तर शिवसेना या संदर्भात राष्ट्रपतींची भेट घेणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय। राज्यातही महानगरपालिकांच्या निवडणुका तोंडावरती आहेत। शिवसेना गोव्याचीही निवडणूक लढवणार आहे 6 जागांवरती। 5 राज्यांच्या निवडणुका देशामध्ये होतात आणि याच पार्श्वभूमीवर शिवसेनेचा राज्यव्यापी मेळावा आयोजित करण्यात आलेला होता आणि केंद्रीय अर्थसंकल्प निवडणुकांच्या आधी म्हणजे 5 राज्यांच्या निवडणुकांच्या आधी मांडला जाऊ नये अशी मागणी राष्ट्रपतींकडे करणार असल्याचं उद्धव ठाकरेंनी म्हटलंय। माननीय ॲडव्होकेट लीलाधर डाके साहेब, तर केंद्रीय अर्थसंकल्पासंदर्भात उद्धव ठाकरेंनी काय म्हटलं आणि सोबतच त्यांनी नरेंद्र मोदींवरही जोरदार टीका केली आहे। पाहूया ते काय म्हणाले। जातपात धर्मावरती मतं मागणं हा गुन्हा ठरणार असेल तर आज जे काही झालेलं आहे, आता निवडणुका जाहीर झाल्या, आज 4 राज्याची निवडणुका, 4 का 5 राज्याची निवडणुका झाल्या, 5 थोड्या दिवसात आपल्या जिल्हा परिषदा जाहीर होतील, त्याच वेळेला आपल्या महापालिका जाहीर होतील। या निवडणुका साधारणतः फेब्रुवारी ते मार्च मध्ये चालणार। नेहमी दरवर्षी आपली गेल्या 60-65 वर्षाची परंपरा आहे, एखाद वर्ष इकडे तिकडे अपवाद म्हणून सोडलं तर मार्च मध्ये आपला अर्थसंकल्प जाहीर मांडला जातो, मार्च मध्ये। मग यावर्षी तुम्ही फेब्रुवारीत कसं काय मांडू शकता? जर का जातपात धर्म तुम्ही त्याच्यावरती आकर्षित करणं हा गुन्हा ठरणार असेल तर सरकार म्हणून तुम्ही निवडणुका लढत आहात, तुमचा पक्ष सरकारमध्ये जरी असला तरी निवडणुकीला तो सामोरं जाणार आहे। नवे देशाला सीमारेषा आहेत म्हणून, नाहीतर देश पादाक्रांत करून तुम्ही जग जिंकायच्या तुमच्या महत्वाकांक्षेला लगाम घालणार कोण, हा एक मोठा विषय। पण निवडणुकीच्या तोंडावरती बजेटमधनं आकर्षक योजना जाहीर करणं हा आचारसंहितेचा भंग आहे की नाही, या प्रश्नाचं उत्तर कोण देणार? आणि मग राष्ट्रपती म्हणून जर काही त्यांना काही अधिकार असतील तर राष्ट्रपतींना मी आपल्या सगळ्यांच्या वतीने विनंती करतोय, जाहीर विनंती करतोय की कृपा करा आणि या भूलथापा मारण्यापासून यांना रोखा। निवडणुकीचा निकाल लागत नाही तोपर्यंत देशाचा अर्थसंकल्प मांडला जाता कामा नये, ही चुकीची प्रथा पडते। पानगडिया, मला वाटलं पानगडिया काय, त्यांनी सांगितलेलं की आता महिलांच्या बचतीकडे सुद्धा लक्ष ठेवावं लागेल, म्हणजे तुमचे डबे उघडून बघत जाणार सगळे सरकार येऊन, डाळीचा डबा उघडा, पिठाचा उघडा, साखरेचा उघडा, मिठाचा उघडा। पहिल्यांदा जो कोण येईल त्याला पहिला मसाल्याचाच डबा उघडून द्या, घाल याच्यामध्ये डोकं आणि बघ किती पैसे मिठवले। इथपर्यंत तुम्ही घुसायला लागलात म्हणजे मग शेवटी स्वातंत्र्य म्हणून म्हणताय, तुम्ही माता भगिनींवरती लक्ष ठेवायला लागलात। मग तुमचे काळे पैसेवाले का माझ्या माता भगिनी काळ्या पैसा बाळगतात, हा जाब विचारायचा नाही, हे पटलं नाही तर ताडकन कोणी बोलायचं नाही। मी काही वर्षांपूर्वी चीनला गेलो होतो, त्यावेळेला चीनमध्ये ऑलिम्पिक येणार होतं, 2-3 महिन्यामध्ये 4 महिन्यामध्ये तिकडे ऑलिम्पिक होणार होतं। आणि चीनमध्ये गेल्यानंतर पहिली भाषेची वानवा असते, कोणी तुम्हाला तुमच्या भाषेत इंग्रजीमध्ये तर बोलतच नाही, तुम्हाला तिकडे एक गाईड घ्यावा लागतो। आणि आम्ही पहिल्यांदा बीजिंगला गेलो, तिकडनं एक बाजूचं एक मोठं शहर होतं, तिकडे गेलो। त्या शहरात गेल्यानंतर एक चांगला गाईड आम्हाला मिळाला, अतिशय सुंदर इंग्रजी बोलायचा आणि असं लांबून बघितलं तर देवानंद वाटायचा। कपडे बिपडे बिचाराचे थोडे उसवलेले होते, गरीब होता, पण इंग्लिश एकदम मस्त बोलायचा। आणि तो इंग्लिश बोलत असताना त्याला आम्ही सांगितलं, अरे तू एवढा सुंदर इंग्लिश बोलतोस, तू बीजिंगला का नाही जात? आता 2-3 महिन्यामध्ये तिकडे ऑलिम्पिक येणार आहे, तुला चांगले पैसे मिळतील, तिकडे खूप आता टुरिस्ट येतील। आणि त्याने आम्हाला पटकन सांगितलं की सॉरी, मला जगायचंय। आम्हाला कळलं ना जगायचं म्हणजे काय, तिकडे गेलं तर तुला जगायला चांगले पैसे मिळतील ना, ते तू सोडतोयस आणि इकडे तू असा जगतोयस, तुला तसं नाहीये। बीजिंगमध्ये जर का गेलो आणि अनावधानाने जर का सरकारच्या विरुद्ध बोललो तर 2 दिवसात तिकडे माणूस अदृश्य होतो। मग त्या दिशेने आपण चाललोत का? आपण लोकशाही बाजूला ठेवून कम्युनिझमच्या बाजूने चाललेलो आहोत का, कम्युनिझमच्या दिशेने चाललेलो आहोत का? पण कम्युनिझम हा देश स्वीकारणार नाही, कोणत्याही परिस्थितीत स्वीकारणार नाही। आणि अशीच जर का वेळ आली तर संपूर्ण देशाचं मला माहित नाही, पण माझ्या शिवरायाच्या महाराष्ट्राची भूमी आहे ती मात्र वांझोटी नाही, हे ते कम्युनिझम आणणाऱ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे।